नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गायत्री आणि आपल्या सर्वांचे स्वागत करते कथा मंजिरी बाय गायत्रीमध्ये। कधी कधी जी माणसं वरून बाहेरून साधी दिसतात त्यांच्या आत असते एक अद्भुत अशी ताकद। ही कथा आहे दोन बहिणीची, एक सुंदर, हुशार आणि सगळ्यांची लाडकी, आणि दुसरी साधी, अभ्यासातही सरासरी आणि नेहमी तुलना सहन करणारी। घरात नेहमी एकाच मुलीचं कौतुक होत असे आणि दुसरी मुलगी ती फक्त शांतपणे सगळं पाहत असे। पण जीवनाची एक खास गोष्ट आहे, कधी कधी ज्याला जग कमी लेखतं तोच एक दिवस सगळ्यांना दाखवतो की खरं सामर्थ्य कशात आहे। ही कथा आहे मेहनत, स्वाभिमान आणि एका साध्या मुलीच्या असामान्य यशाची। एका छोट्या गावात रामराव आणि सुनीता यांचं कुटुंब राहत होतं। त्यांना दोन मुली होत्या, मोठी मुलगी अनुष्का आणि धाकटी सीमा। अनुष्का खूप सुंदर होती, अभ्यासातही खूप हुशार, शाळेत, स्पर्धा कार्यक्रमात सगळीकडे तिचं नाव। आईवडिलांनाही नेहमीच तिचं कौतुक असायचं, माझी मुलगी डॉक्टर बनेल, माझी मुलगी खूप मोठी होईल। पण सीमा, ती खूप साधी होती, अभ्यासातही सरासरी, तिचं कौतुक कोणीच फारसं करत नसे। जेवताना नातेवाईक आले की आई म्हणायची, अनुष्का बघा किती हुशार आहे, आणि लगेच उत्तर असायचं, सीमा पण ठीक आहे, पण अभ्यासात नाही चालत तिचं काय डोकं। सीमा हसायची, पण तिच्या मनात एक छोटंसं दुःख असायचं। तिला कधी वाटायचं, आईबाबांनी मला पण एकदा तरी कौतुकाने मनापासून कौतुक करावं, पण ती कधीच तक्रार करत नसे। काळ पुढे गेला, दोन्ही मुली मोठ्या झाल्या। अनुष्काला शहरात मोठी नोकरी मिळाली, चांगला पगार, घरात आनंदाचा माहोल। लवकरच एका श्रीमंत कुटुंबाकडून अनुष्कासाठी लग्नाचा प्रस्ताव आला। मोठा बंगला, मोठा व्यवसाय आणि शहरात प्रतिष्ठा, सगळ्यांनी लगेच होकार दिला। अनुष्काचं लग्न खूप थाटामाटात झालं। काही महिन्यांनी सीमासाठीही प्रस्ताव आला। तो मुलगा होता एक साधा शेतकरी, संतोष, छोटंसं घर आणि शेती। सीमाच्या आईवडिलांना वाटलं सीमासाठी हेच योग्य आहे। सीमाचं लग्न अगदी साधेपणानं झालं। सीमा गावात नवऱ्याच्या घरी आली। सीमाचं घर खूप साधं होतं, पण एक गोष्ट खास होती, तिचा नवरा संतोष खूप समजूतदार होता। तो म्हणाला, सीमा, आपलं घर छोटं आहे, पण आपली स्वप्न मोठं असू शकतात। सीमा हसली। त्या दिवसापासून दोघं मिळून शेती करू लागले। एक दिवस सीमा शेतात उभी होती, तिनं पाहिलं की खूप काही भाज्या वाया जात आहेत। ती म्हणाली नवऱ्याला, आपण ही भाजी थेट लोकांना विकली तर? संतोष म्हणाला, हो का नाही। दुसऱ्या दिवशी दोघांनी हायवेवर एक छोटा स्टॉल लावला। ताजी भाजी आणि सीमाचं हसतमुख स्वागत। लोक थांबू लागले, किती ताजी भाजी आहे असं म्हणू लागले। हळूहळू त्यांचा स्टॉल प्रसिद्ध झाला। एक दिवस शहरातील एका महिलेनं विचारलं, तुम्ही घरी भाजी पाठवता का? सीमाने विचार केला आणि म्हणाली, हो नक्की पाठवू की। त्या दिवसापासून सीमाने होम डिलिव्हरी सुरू केली। ऑर्डर वाढू लागल्या। लोक म्हणू लागले, सीमाची भाजी खूप ताजी असते। हळूहळू त्याने एक छोटं दुकान घेतलं, नंतर मॉलमध्ये पहिलं दुकान उघडलं। काही वर्षात सीमाचे 4 मोठे स्टोर्स झाले। तिने गरजू महिलांना नोकरी देखील दिली। त्यांचं आयुष्य बदललं। एक दिवस अनुष्का सीमाच्या दुकानात आली। तिला विश्वास बसत नव्हता, इतकं मोठं दुकान, लोकांची गर्दी, सीमा सगळं व्यवस्थित सांभाळत होती। अनुष्काच्या डोळ्यात आश्चर्य होतं। सीमाचे आई वडील देखील आले। ते शांत उभे होते। आईच्या डोळ्यात पाणी आलं। ती म्हणाली, सीमा, मी तुला कधीच समजून घेतलं नाही। सीमा हसली आणि म्हणाली, आई, तुम्ही मला मेहनत शिकवलीत आणि त्यामुळेच मी आजपर्यंत इथं आले। मित्रमैत्रिणींनो, जीवनात सुंदर चेहरा किंवा मोठी पदवीच यश ठरवत नाही। खरं यश ठरवतं मेहनत, धैर्य आणि स्वतःवरचा विश्वास। सीमासारखी माणसं आपल्याला शिकवतात की जगाने कमी लेखलं तरी आपली किंमत आपणच निर्माण करावी लागतं। आवडली असेल तर लाईक करायला, शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच व्हिडिओंसाठी आणि कथांसाठी कथा बाय मंजिरीला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते। पुन्हा भेटूयात नवीन कथेसह। तोपर्यंत नमस्कार।